खरं तर कन्यापूजन म्हणजे नवकुमारिकांना घरी बोलवून छान गोडधोड जेवणाचं देऊन त्यांचा सन्मान करून, त्यांना छान गिफ्ट्स देऊन, त्यांना खुश करून पाठवणे आणि त्यांचा आशीर्वाद घेणे असंच असतं. इतके वर्ष माझ्याहीसाठी तेच होतं, पण यावर्षीचं कन्यादान माझ्यासाठी खूपच वेगळं आणि खूप समाधानकारक होतं. मुंबईमध्ये राहायला असल्यामुळे कोणाच्या मुलींना घरी बोलवणं आणि त्यांना जेवू घालणं हे खूप इम्पॉसिबल आहे, कारण कोणी कम्फर्टेबलच नसतं आणि मी काही इथे खूप वर्षापासून राहत नाही, त्यामुळे फारशी अशी ओळखही नव्हती. तरीही मी ठरवलं होतं की यावर्षी कन्यापूजन करायचं आणि ते इतकं समाधानकारक होईल असं मला खरंच माहीत नव्हतं. मी शॉपिंगसाठी निघाली होती. म्हटलं आपण शॉपिंग तरी करायची कन्यांसाठी. निघाली तर आता तुम्ही बघू शकता फुलवाल्यांसमोर छान अशा मुली बसलेल्या होत्या. माझ्या डोक्यात एक आयडिया आली की घरी बोलवून कन्या जरी मी नाही जेवू घालू शकत असेल तरी मी इथे कन्यांसाठी घेऊन जाणार आहे. मग देवीचे आशीर्वाद घेतले, मस्त प्रसाद घेतला आणि मी विचार केला की आता आपण छान कन्यापूजन करायचं. त्यासाठी मी गोष्टी ज्या लागतात त्या घ्यायला गेले दुकानात. एकाच दुकानात मला सगळ्या गोष्टी लागणाऱ्या मिळाल्या. म्हणजे मग ज्वेलरी असेल, त्यांच्यासाठी गजरा असेल, गजरा खूप महत्त्वाचं, मेहंदीचा कोन, नेल पेंट आणि त्यांच्यासाठी छानसं गिफ्ट आणि सगळं घेऊन मी असं निघाली होती. आणि बघता माझ्या चेहऱ्यावरचा आनंद मला खूप समाधानकारक वाटत होतं की असं कन्यापूजन जर मला घरी, म्हणजे ठीक आहे घरी येतात कन्या, त्यांना आपण जेवू घालतो तेही खूप छान वाटतं, पण असं जे गरजू आहेत खरंच त्यांना दिलं तर किती छान वाटेल. आता ही क्यूटशी पर्स ना, अशाच पर्सेस मी घेतल्या होत्या. दुसऱ्या दिवशी उठून मला सगळा स्वयंपाक करायचा होता. खरं तर मी रोज एकदम सकाळी उठून अंघोळीशिवाय किचनमध्ये जात नाही अशातली मी नाही आहे, पण असं काही असलं तर मी नक्की हे नियम पाळते आणि छान असा स्वयंपाक बनवून मी त्या मुलींना घेऊन गेली होती. आणि माझा विश्वास ठेवा, त्या मुली इतक्या खुश झाल्या आणि मला माहिती आहे की देवीलाही खूप आनंद झाला असेल. तुम्हालाही कन्यापूजन कसं वाटलं मला नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.